तर ती जरा घाबरत घाबरत विचार केला तिने, कारण की तिचा भाऊ आतमध्ये होता, त्यामुळे तिला जरा इनसिक्युअर फील होत होतं की त्याला सोडून कसं जायचं. त्याच्यानंतर काय झालं, ती त्या आजीबरोबर पुढे जायला लागली. तो बोलत होता की तू तिकडे जाऊ नकोस, ती अडचणीतली जागा आहे. तर त्याने तिला सांगितलं, ताबडतोब आत्ताच्या आता उलटी फिर आणि घराकडे पळ. तिने भावाला खेचलो, फरफडत पटकन घरात गेली. घरात गेल्या गेल्या चक्कर येऊन पडली. नमस्कार मित्रांनो, आपला युनिक कट्टामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुमचे भरभरून व्ह्यू आणि लाईक आलेत, त्याबद्दल धन्यवाद. आजची जी स्टोरी आहे ती एका गावामधली आहे. एक 8 वर्षाची मुलगी तिच्या गावाला जाते, कारण तिचा भाऊ एक रोड ॲक्सिडेंटमध्ये मरतो. तो तिचा चुलत भाऊ होता. बाकीच्या विधीसाठी त्यांना गावाला जावं लागलं. ती लोक गावाला पोचले. अंतिम विधी संपला आणि दुसऱ्या दिवशीच लॉकडाऊन लागला. तर ती लोक लॉकडाऊनमध्ये गावाला अडकलेले असतात. एक दिवशी काय होतं, तिचा एक लहान भाऊ असतो. त्याला रात्रीचं बाथरूमला येतं. मध्यरात्री कोणाला उठवणार, आणि रात्रीची अंधाराची सगळ्यांनाच भीती असते. त्यामुळे त्याने त्याच्या बहिणीला उठवलं. ती बिचारी उठली आणि भावाला घेऊन गेली. पण गावच्या ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी वॉशरूम घरामध्ये नसतं. तर घरापासून थोड्या अंतरावर वॉशरूम होतं. खूप अंधार होता. शेत खूप मोठं होतं आणि त्या शेतातून जायला दिवसासुद्धा लहान मुलाला भीती वाटेल असं होतं. ते तर पूर्णपणे अंधार होता. अंधारात दोघे गेले. भाऊ वॉशरूममध्ये गेला, दार लावलं. दार लावल्यानंतर थोड्या वेळानंतर बहिणीला थोडी भीती वाटायला लागली. आवाज येत नव्हता कशाचाच, त्यामुळे ती घाबरलेली. तिने डोर नॉक केला. डोर नॉक करून भावाला विचारलं, काहीतरी तिने विचारलं भावाला. म्हणजे तिला इनडायरेक्टली हे बघायचं होतं की सगळं व्यवस्थित आहे ना, कारण की ती पण लहान होती, ती काही मोठी नव्हती. त्याच्यानंतर सगळी पूर्ण शांतता होती. चारी बाजूला पूर्ण अंधार होता. शेतासारख्या ठिकाणी म्हटल्यावर पूर्ण अंधारच असणार. आणि अचानक तिच्या बाजूने अशी जोरात हवा गेल्याने तिला वाटली. असं म्हणजे आपण ॲक्च्युली म्हणाल तर काहीतरी भास झालेला, पण ती म्हणाली की तिच्या बाजूने कोणतरी गेलं असं तिला वाटलं. ती खूप घाबरली. तिने भावाला परत आवाज दिला. त्याच्यानंतर भावाचा तर काही आवाज नाही आला तेव्हा. ती खूप टेन्शनमध्ये आलेली. आणि अचानक तिला समोरून एक आजी दिसली. तर तिला जरा समाधान वाटलं की कोणीतरी आहे म्हणून. त्या आजीने तिला स्माईल दिली. तिला पण थोडा आधार मिळाला. तर हिने विचारलं की आजी कुठे चालली तू? तर आजीने काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्यानंतर त्या आजीला तिने पुन्हा विचारलं की आजी कुठे चालली तू? तर मग आजी बोलली, एक काम कर, माझ्याबरोबर चल, तिकडे शेतामध्ये उद्या काम आहे, त्यामुळे जरा पुढे जाऊन आपण ते काम करून लगेच येऊया, तोपर्यंत त्याचं उरकतंय. तर ती जरा घाबरत घाबरत विचार केला तिने, कारण की तिचा भाऊ आतमध्ये होता, त्यामुळे तिला जरा इनसिक्युअर फील होत होतं की त्याला सोडून कसं जायचं. त्याच्यानंतर काय झालं, ती त्या आजीबरोबर पुढे जायला लागली. सडनली तिला मागून आवाज आला जोरात. कौशल्या म्हणून आवाज आला आणि ती जागेवरच थांबली. जागेवर थांबली आणि मागे फिरली. तिने बघितलं तिच्या भावाने तिला आवाज दिला. आणि आवाज दिला, ती 1 मिनिटासाठी शॉक झाली की तो कोण आहे नक्की. तो बोलत होता की तू तिकडे जाऊ नकोस, ती अडचणीतली जागा आहे. तर तिला काहीच कळेना की नक्की आपल्याला, तिला ओळखीचं वाटत होतं पण अंधारात तिला कळत नव्हतं की ते कोण आहे. त्याच वेळेत ती परत उलटी फिरायला गेली. उलटी फिरायला गेली तर तिला हालताच येईना. म्हणजे लिटरली तिला आकडी आल्यासारखं वाटत होतं. पण तिने फिरून जेव्हा बघितलं तर ज्या आजीशी ती बोलत होती ती आजी एक पिंक कलरच्या साडीमध्ये, एक स्ट्रक्चर फक्त तयार झालेला आणि चेहरा जळालेला दिसत होता अर्धा. तिला ते खूप डेंजर वाटलं, खूप घाबरलेली, तिला काही सुचत नव्हतं.
मग हळूहळू त्या जिथून आवाज आला त्याने सांगितलं की पुढे जाऊ नकोस. त्याने तिला सांगितलं ताबडतोब आत्ताच्या आता उलटी फिर आणि घराकडे पळ असं सांगितलं. तिला सांगितलं की घराकडे पळ. त्यानंतर ती उलटी घराकडे पळायला लागली. तोपर्यंत भावाचा वॉशरूम मधून बाहेर येऊन हात धुत होता. तिने भावाला खेचलं, फडफडत पटकन घरात गेली. घरात गेल्या गेल्या चक्कर येऊन पडली. पुढचे 10 दिवस ती पोरगी आजारी होती. मग तिच्या घरातल्याने तिला विचारलं की नक्की काय झालेलं. मग तिने सांगितलं की मला एका आजींनी थांबवलं आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्याबरोबर पुढे चल शेतामध्ये. तर तिला त्या आजीला जायला पाहिजे होतं समोर, जसं तिने सांगितलेलं, पण ती उलट्या दिशेने जात होती. आणि ती दिशा अशी होती की तिकडे एका मुलाने आणि एका बाईने जीव दिलेला. ज्या बाईने जीव दिलेला ती तिची काकी होती आणि तो दुसरा जो लहान मुलगा होता तो तिचा चुलत भाऊ होता. तर त्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे त्या मुलाच्या आईनेसह जीव दिलेला आणि तीच त्या साडीमध्ये येऊन तिला घेऊन जात होती. तर हिला वाचवणारा कोण होता? हा तोच भाऊ होता जो 6 दिवसापूर्वी कार ॲक्सिडेंटमध्ये मेलेला. मरून सुद्धा तिच्या भावाने तिला वाचवलं. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही स्टोरी आज इकडेच संपते. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.